आणि ती आठवण परत जिवंत करून द्यायची, असं शेतात जंगल तयार करून एक शेतातले कष्ट कमी करायचे आणि खरं आयुष्य म्हणजे जे पैशावाले लोक आहेत त्यांच्यापर्यंत शेतकरी पोहोचवण्याचा एक माझा उद्देश आहे. बरं, तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की बांबू शेती संदर्भात किंवा प्रोसेसिंग काय तुम्हाला इच्छा आहे? मित्रांनो, आपण 3 जो शेतकरी आहेत, एक हार्डवर्कर कष्ट करणारा शेतकरी, एक पार्ट टाइम शेती आणि एक बांधावरला शेतकरी. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी ह्या पद्धतीचं जंगल करा, सामान्य शेतकऱ्याला रोजगार द्या आणि कस्टमर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. ज्याला स्मार्ट वर्क करता येते त्यांनी स्मार्ट वर्कचं शेतीमध्ये भर द्या आणि सामान्य शेतकऱ्यापासून जो माल आहे तो प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचवा. हा माझा एक शेतकऱ्याला सल्ला राहील. आणि त्यासाठी आता स्वतः पाटील साहेब आमच्याकडे सकाळपासून वाट पाहत बसले, आम्हाला थोडंसं लेट झालं, पण असे शेतकरी पण आपली वाट बघतात. आणि शेतकरी हा असा आहे, एखादा पाहुणा घरी आला की त्याला आनंद होतो. मी नोकरीला होतो त्यावेळेस मला वाटायचं मला शाळेवर जायचंय, कॉलेजला जायचंय, कशाला आला असेल बाबा, माझा वेळ घेतो. आणि शेतकरी म्हणजे त्याला माझ्यासारखा पाहुणा आला ना आनंद वाटतो. म्हणजे शेतकऱ्याकडे व्हिजिट दिल्यानंतर कधीच शेतकऱ्याला वाईट वाटत नाही, उलट उत्साह वाटतो, आपलं दाखवण्याची मजा वाटते. असं मॅक्झिमम शेतकऱ्यांना भेटी द्या, प्रत्यक्ष या, बघा आणि पॉझिटिव्ह तेवढं घ्या. प्रत्येकात निगेटिव्ह असते. माणूस आहे म्हणजे चुकीचा पुतळा आहे. एखादी चूक असेल ना नजरअंदाज करा शेतकऱ्याची, आपला आहे म्हणून विसरा आणि त्याच्यातले चांगले गुण घ्या. 80-90% कर्ण व्हा किंवा अर्जुन व्हा, पॉझिटिव्ह बघा, दुर्योधन होऊन सगळं निगेटिव्ह बघू नका. हे सगळ्या शेतकऱ्यांना, कारण मी स्वतः माझ्याकडे शेतकरी आल्यानंतर बघितलं ना, थोडंसं निगेटिव्हिटी आपली शेतीविषयी जास्त वाढत चालली. हिला कुठंतरी आपण पॉझिटिव्ह कन्वर्ट करून, हे माझ्या शेतकऱ्याचा बांधव किंवा मी शेतकरी म्हणून इच्छितो. चालतं, थँक्यू सर.